नमस्कार मंडळी, आज चाललो आहोत वाडी रत्नागिरी ज्योतिबा। आमचे सदाबहार व्यायाम मंडळांचे सर्व मेंबर्स यांना घेऊन चाललेलो आहोत। याची अरेंजमेंट श्रीयुत सर्जेराव अण्णा नलवडे यांनी त्यांच्या स्वखर्चातून केलेली आहे। त्यांनी आम्हाला 3 इनोवा गाड्या दिलेल्या आहेत। त्यातून आम्ही 15 ते 16 मेंबर्स ज्योतिबाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत। तर या दर्शन सोहळ्यात आपणही सहभागी व्हा। तर चला मग। स्वागत आहे मंडळी तुमचं सेकंड इनिंग्स ऑफ लाईफमध्ये। अशा प्रकारे या तिन्ही गाड्यातून आम्ही ज्योतिबा दर्शनासाठी चाललेलो आहोत। अशा प्रकारे आम्ही कृष्णा नदीवरून आमनापूर मार्गे असं पुराचं पाणी चाललेलं आहोत। क्षेत्र ज्योतिबा मंदिर कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। वाडी रत्नागिरी गावाजवळ उंच डोंगरावर वसलेले हे पवित्र स्थान आहे। शंकर, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या अंशातून प्रकटलेले श्री ज्योतिबा हे राक्षसांचा संहार करून भक्ताचा रक्षक झाले। कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या भागात ज्योतिबाबद्दल अपार श्रद्धा आहे। चैत्र महिन्यात येथे मोठी ज्योतिबाची यात्रा भरते। लाखो भाविक दर्शन घेतात, गुलालाची उधळण करतात। श्री ज्योतिबाला दख्खनचा राजा ही म्हणतात। ज्योतिबाला लोक आरोग्य, समृद्धी देणारा व संकट निवारण करणारा देव मानतात। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा गजर भक्तिभावाने गातात। तर अशा या पवित्र ठिकाणी ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी आमचा सर्व सदाबहार मित्र परिवार चालला आहे। आपण या व्हिडिओतून त्या भक्तिभावाचा अनुभव घ्या व दख्खनच्या राजाचे दर्शन घ्या। तर मग चला। बारीक रिमझिमचा पाऊस चालू आहे। चढायला सुरुवात केलेली आहे। भक्तगण सगळे इथं आपापले पूजे साहित्य घ्यायला लागलेले आहेत।
मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहे। सगळे लोक आमचे मेंबर्स दर्शन घ्यायला लागलेले आहेत। चांगलं रात्री काय साईड व्यवस्थापन करू।
घंटा केदार उद्योग समूहाचे संस्थापक श्री सर्जेराव अण्णा नलवडे यांनी पंचधातूची स्वतःच्या फाउंड्रीमध्ये कारखान्यात ओतवून इथं आणून बसवलेली आहे. ही घंटा 1100 kgची आहे, पंचधातूची. चल बोला. ज्योतिबाच्या नावानं चांग मला. आज आपण पलुसकर सर्वजण मित्रमंडळ सदाभारचे सर्व सदस्य अध्यक्ष परत पलूस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद पाटील, सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय सुगडे आणि माझा सर्व मित्रपरिवार यांना थोडीशी माहिती असावी म्हणून मी जरा थोडी घंटीबद्दल माहिती देतोय. हा घंटा हा एक ब्रह्मनाथ म्हणजे 52 आभूषण आहे देवाची, त्यातला हा एक आभूषण आहे. हा घंटा सकाळी पहाटे 4 वाजता वाजल्यानंतरच देवगडाला जागं केलं जातं. 2 नंबर म्हणजे महाप्रसाद ज्यावेळा असतो मोठा त्यावेळेला ही घंटा वाजवली जाते. आणि 3 नंबर म्हणजे जर गावावर कुठलं आपत्कालीन संकट आलं तर ही एक घंटा वाजवली जाते. ह्या घंटेला खूप महत्त्व आहे. जरा 1-2 मिनटं आमचे डवरी साहेब सांगतात. या घंटेबद्दल जरा माहिती द्या. हां घ्या की या घंटेचं असं महत्त्व आहे की नाताना पहाटे 4 वाजता घंटा झाली की नाताना उठवण्याचे एक संकेत आहे. दुसरा संकेत असा, गावात महाप्रसाद वगैरे असेल तर सकाळी या घंटेचं पूजन करून महाप्रसाद करणाऱ्या व्यक्तीच्या हातून ही घंटा वाजवली जाते. ती दिवसभर वाजते. दुसरं, अचानक एकंदर गावावर काही संकट आलं तर अशा संकटकाळी अचानक घंटा जर वाजली तर एका वेळेला गावातले बायका मुलं जी काय असतील ती लोक एका वेळेला देवळात गोळा होतात. हे या घंटेचं महत्त्व आहे. ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं तुम्ही जरा इतिहास सांगा. चला इकडे तोंड कर अण्णा. पलूस गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव अण्णा नलवडे आम्हाला विनंती केल्यानंतर आमच्या सर्व अध्यक्ष परिवार सदाभार मंडळाचे अरुणबापू मदने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आज अण्णांनी स्वतः बरोबर घेऊन ज्योतिबा रायाचं दर्शन घडवलं. त्याबद्दल आज आमच्या सदाभार व्यायाम मंडळातर्फे अण्णांचा आम्ही आभार मानतो. हे हर्षू पुणे हे आपले पुजारी. एक मिनिट इकडे हे आपल्या डोंगरावर कॉफी काय त्यांचं नाव ते पुजारी दादा हां प्रसन्नच की हां शेम काय आता हे बघा हे पोलीस तालुका भाजपचे अध्यक्ष हे सांगली जिल्हा उपाध्यक्ष भाजपा पोलीस शहराचे अध्यक्ष हे सदाभारचे आम्ही सगळं मित्र परिवार आहोत. हे सदाभारचे अध्यक्ष हे बर्गे सरकार आहे. कधी आला तर ते हे असेल तर भाऊ त्यांचं कारखाना आहे. हे साहेब आहेत ते पोलीसकर आम्ही सगळेजण आहोत. कधी पण आला कधी आला तर आता आपण सर्वजणांनी पोलीस नागरिकांनी आता ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. तर ज्योतिबा देवाचं महात्म्य असं आहे की हे ज्योतिबा देव हिमालयातील जे आपले केदारनाथ आहेत उत्तरेचे ते इकडं भाविक भक्तांसाठी इकडं आलेले आहेत. म्हणून समर्थ रामदासांनी देवांच्या आरतीमध्ये असं बोलले आहे की उत्तरेचा देव दक्षिणेस आला. म्हणजे उत्तरेचा केदारनाथ जे आहेत ते आपले दक्षिणेला आलेले आहेत. आणि हे देव आपले जे ज्योतिबा देव आहेत हे सर्वसामान्य जनतेचे महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, इतर आसपासच्या प्रदेशातले सगळ्याचे आंध्र प्रदेश या सर्व प्रदेशातले सर्वांचे कुलदैवत आहे. सर्वांचा कुलस्वामी आहे.
आणि ज्योतिबाचं महत्त्व असं आहे की ज्योतिबा देवांनी सर्वसामान्य लोकांना 12 ज्योतिर्लिंगाची परिक्रमा करता येत नाही किंवा 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करता येत नाही, आर्थिकदृष्ट्या असू दे किंवा शारीरिकदृष्ट्या असू दे पूर्ण करता येत नाही. म्हणून देवांनी आपल्या स्वांगे ज्योतिबा डोंगराच्या भोवती 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलीत. श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी त्या 12 ज्योतिर्लिंगांची नगरप्रदक्षिणा होते. त्या नगरप्रदक्षिणेला सर्वसामान्य लोकांना पायी चालत, अनवाणी पायी चालत 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. असं आपल्या देवाचं महात्म्य आहे. चैत्र यात्रेला देवांची मोठी यात्रा असते, सासनकाठे असतात, पालखी सोहळा असतो. प्रत्येक रविवारी देवांचा पालखी सोहळा असतो. देवांची सदर असते. पालखी सोहळ्याला लवाजामा असतो. लवाजाम्यासोबत हत्ती, उंट, घोडे हा सर्व लवाजामा देवांसोबत असतो. आणि ज्योतिबाच्या नावानं चांग हा जयघोष सगळा चालू असतो. माझ्यासोबत सर्वांनी म्हणा ज्योतिबा नावानं. चालू करा. पहिला ज्योतिबाई नावानं चांग म्हणून करा. ज्योतिबाईच्या नावानं अण्णांनी सकाळी 6:30 वाजता मला फोन केला. सदावार मधली बापू सगळी माणसं तयार आहेत का? आहेत तयार म्हणून सांगितलं. रामानंद अण्णा पाटीलला फोन केला, तयार आहे म्हणून सांगितलं. आल्या आम्ही आपल्या अनितामध्ये नाश्ता. अण्णांचं मी आभारी आहे. सदाबहार ग्रुपला परत हा बोला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणा, चालू करा. ज्योतिबाच्या नावानं आमच्या सर्व सदाबहार ग्रुपला श्री हर्षित नलवडे यांना आपल्या भागातले अतिशय उद्योन्मुख उद्योजक यांनी आम्हाला ज्योतिबाचं दर्शन घेण्याची, जवळून दर्शन घेण्याची गाभाऱ्यात जाऊन संधी दिली. आणि हे सर्व सदाबहार ग्रुपवर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अतीव असं प्रेम दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या ग्रुपतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं आमचे मार्गदर्शक केदार उद्योग समूहाचे शिल्पकार नलवडे अण्णा यांच्या सहवासात आज सकाळी अण्णांचा फोन आला की ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. तर मी धैर्यसनं आवरून ह्या अण्णांच्या बरोबर मला आज येण्याचा, इथं ज्योतिबाचं दर्शन घेण्याचा योग घडला. दर्शन अतिशय सुंदर अण्णांच्यामुळं मिळालं. अण्णांच्या डोक्यात एकच असतं की प्रत्येक भक्ताला की येऊन ज्योतिबाचं दर्शन घडवायचं आणि त्याला आपल्या दख्खनचा राजा दाखवून नेण्याचं एक अण्णांचं पूर्वीपासून स्वप्न आहे. ते आज साक्षात आमच्या रूपानं पण असू दे किंवा या पलूच्या मंडळींच्या सहवासामुळे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला दर्शन मिळाले. त्याबद्दल मी पलूस तालुका भारतीय जनता पार्टीकडून अण्णांचं स्वागत करतो. थँक्यू. आज आपण सदाबहार ग्रुपचे सर्व मंडळी आपण अण्णा केदारांच्या कृपेनेच म्हणायला पाहिजे. आपण ज्योतिबाच्या मंदिरात आलेलो आहे. दर्शन बऱ्यापैकी सगळ्यांचं व्यवस्थित झालेलं आहे. तर अण्णा तुमची जी कामाची प्रक्रिया आहे अशीच पुढे चालू राहावी अशी जे ज्योतिबाच्या प्रार्थना करतो थांबतो. चांग बोला. खरं तर आज ज्योतिबा मंदिरावर आपण सर्वजण उपस्थित आहात. ही प्रेरणा किंवा हा आदेश तुम्हाला भगवंत केदारनाथ ज्योतिबा याच्याकडून आल्याशिवाय तुम्ही इथे येऊ शकत नाही डोंगरावर. तर मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. मी तुमचा कायम ऋणी राहतो. कारण हा ग्रुप आहे, हा खूप मोठा ग्रुप आहे. सदाबहार म्हणजे आरोग्य पहिलं जपलं पाहिजे, सदा आनंदात राहिलं पाहिजे असं हे नाव सदाबहार आहे. ह्या ग्रुपला मी भरपूर शुभेच्छा देतो. हा ग्रुप असाच वाढत राहावा आणि आम्हीसुद्धा ह्या ग्रुपमध्ये सामील व्हावं ही केदारचार्यांनी प्रार्थना करतो. की मग आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्याशिवाय आयुष्यात काही नाही आहे आणि माणसं असल्याशिवाय, चांगली माणसं आपल्या आयुष्यात ही आपली खरी श्रीमंती आहे. तर सदाबहार ग्रुपचे सर्व आमचे मेंबर, अध्यक्षपासून सर्वच सगळ्याची नावं घेत नाही आता, ह्याला माझ्या केदारनाथचरणी प्रार्थना करतो. ह्यांना उदंड आयुष्य मिळो, दीर्घ आयुष्य मिळो, धनसंपत्ती, आरोग्यसंपत्ती मिळो. आणि ह्या सर्वांना विनंती करतो परत आमच्या ज्योतिबाच्या रायाला दर्शनाला यावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. ज्योतिबाई नावानं चांग बोला. पण सदाबहार व्यायाम मंडळाचे सर्व सदस्य
अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि नलवडे अण्णांच्या नियोजनाखाली इथं आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी दक्षिण केदार म्हणून त्यांची ख्याती आहे त्याच्या दर्शनासाठी आज आपण इथं राहिलो. अण्णा तुमचे ज्योतिबाची किंवा केदारनाथाची जी भक्ती आहे ते आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. अगदी मला वाटतं आम्ही 8वी 9वीला होतो त्यावेळी तुम्ही देवाला पहिली घंटा त्यावेळी अर्पण केलेली होती. त्याच्यानंतर परत एक दुसरी घंटा देवस्थानला तुम्ही मोठी अर्पण केली. तुमची भक्ती जी आहे ती सर्व पोलीसवासियांना आम्हाला सुद्धा माहीत आहे. तुम्ही तुमच्या उद्योग समूहाचं नाव सुद्धा केदार उद्योग समूह जे आता नवीन पतसंस्था काढल्या त्याचं सुद्धा देवाच्याच नावानं सर्व तुमची ही भक्ती आणि आज तुमच्या योगानं आज सर्व मंडळी आपण बरेच दिवस झाला आज जाऊ उद्या जाऊ चाललंय. दिवस यायला पाहिजे, वेळ यायला पाहिजे आणि तो शुभ मुहूर्त यायला पाहिजे. आज अण्णांच्यामुळं आम्हा सर्वांना अगदी ज्योतिबाच्या चरणी लीन होण्याची प्रार्थना करण्याची आणि पायापट ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा आम्हाला तुमचं मार्गदर्शन आणि ज्योतिबा चरणीची लीन व्हावी आणि या देवाकडून सर्वांना आपल्याला आशीर्वाद मिळावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. ज्योतिबाच्या नावानं अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला चाललेलो आहोत. ज्योतिबाच्या नावानं तर भक्तगणांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ही विसरू नका. आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. बाय.